विजयकुमार गाडगेंनी घेतली अजित पवारांची भेट. कोकाटेंसंदर्भात मंगळवारपर्यंत निर्णय घेणार अजितदादांचा शब्द. तर राजीनामा न घेतल्यास राज्यभर आंदोलनाचा गाडगेंचा इशारा. सुधीर मुनगंटीवारांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत. तर राहुल नार्वेकर मंत्री होणार. दैनिक सामनाचं वृत्त. तर अशा बातम्यांवरती विश्वास ठेवत नाही, मात्र पक्षाचा निर्णय मान्य असेल राहुल नार्वेकरांचं विधान. जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा. गोरंट्याल यांनी भाजप प्रवेश केल्यास जालन्यामध्ये काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता. मानव मुंडे खून प्रकरणाचा तपास जलद गतीने करा. मुंडे कुटुंबीय रस्त्यावर. ज्ञानेश्वरी मुंडेंसह मुलांचाही आंदोलनात सहभाग. या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी. शवा संघटनेचे विजयकुमार गाडगे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला. सुरज चव्हाणांनी केलेली गाडगेंना मारहाण. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराला लागली गळती. पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे गळतीचा आरोप. मंदिर गळत असल्याने विश्वस्तही हवालदिल. भाविकांचीही मोठी गैरसोय. मराठी तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी आरोपी गोकुळ झा याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तर सुनावणीला जाताना आरोपीची आजही अरेरावी. केंद्र सरकारकडून 25 ॲप्स आणि वेबसाईटवरती कारवाई. अल बालाजी, उल्लू, देसी फिक्स या ॲपवरती बंदी. अश्लील कॉन्टेंट प्रसारित करत असल्याचा केंद्राचा निर्णय. बिहारमधील एसआयआरच्या मुद्द्यावरून विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम. दिल्लीमध्ये संसदेच्या बाहेर विरोधकांचं आंदोलन. तर बिहारमध्येही विरोधकांची निदर्शनं. 11व्या शतकातल्या शिवमंदिरावरून थायलंड आणि कंबोडियातील युद्ध पेटलं. दोन्ही देशाचे एकमेकांवर तीव्र हल्ले.